मित्रांनो, झालं आपल्या दिवसाची सुरुवात 1:15 वाजता. आता चाललो आपण रेस्टॉरंटमध्ये. जाम भूक लागले, काय सकाळपासून खाल्लेलं नाही आहे. आता दाबून काहीतरी खायचं आहे. सकाळचा ब्रेकफास्ट स्किप झाला ना की डायरेक्ट आफ्टरनूनच होती इकडे. तामिळनाडू म्हणजे ना असं झालं ना आमच्यासाठी आता. म्हणजे मी पण आले. हां, आणि जेनिफरनी मला जॉईन केलेलं आहे आता. तर यांची वाट बघून बघून आफ्टरनून झाली आणि आता आफ्टरनूनला आम्ही खायला चाललो आहे. मॉर्निंगचा ब्रेकफास्ट एकदा स्किप झाला ना, कोण आहे रे हे. या प्रकारचं ऊन आहे. काल रात्री पाऊस होता दणक्यान. ट्रॅफिक दिसते बाहेर. फटाफट पोचू, कारण आपल्याला बाकीचे डेस्टिनेशन कवर करायचे आहेत आणि आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. तर निघूया. दिवसाची स्टार्ट झाले. मिनिट्सची वेटिंग आहे इकडे जेवायला. ऑलरेडी 1:40 झाले. तर म्हणजे 2 वाजता आम्हाला वेळ भेटेल आणि 2 वाजल्यानंतर 2:30 ते 3 वाजेपर्यंत आमचं जेवण होईल. म्हणजे आमचा अर्धा दिवस इकडेच गेला. मैं किसमिस मित्रांनो, थाळी मागवली इकडची. थाली मिळेल 200 रुपयाची. आणि बघा राईसची क्वांटिटी बघा. राईसची मॅडम, राईसची क्वांटिटी बघा बाबा, खतरनाक. भाई साहब काय टेस्टी आहे. डिलिशियस. भरपूर काय काय गोष्टी आहेत. मी संपवतो आणि मग भेटतो. A few moments later. आपला जेवण ऑलमोस्ट झाला आहे आणि माझा प्लेट बघा संपलं. ऑल गुड. ह्यांचा प्लेट बघा. अनबिलिव्हेबल टेस्ट. मस्ट रेकमेंडेड. हे लोकेशन थालीसाठी तर याच. थाली तर इकडे खावाच, पण राईस भरपूर जास्त असतो हा विचार करून. म्हणजे खवय्ये आहेत ना, खवय्ये, मेन खवय्ये की आम्ही सारे खवय्ये. गोवाले जे लोक आहे ना त्यांनीच इकडे या. मजबूत तोडा, ऑथेंटिक टेस्ट. बाबा माझी एनर्जी पूर्ण डाऊन झाली. मी स्वर्गात आहे. काय जबरदस्त जेवण यार, जबरदस्त ऑथेंटिक टेस्ट. काय जेवलो आहे. झोपायला जागा भेटते ना, मजा है यार. अगर किसी को हूर से मिलना है तो खुद को सुसाइड बॉम्ब बन के जाने का ज़रूरत नहीं है. यहाँ पे आ जाओ, थाली खाओ, सीधा हूर से मिलो, स्वर्ग में जाओ. आहा, क्या एग्जाम्पल दिया मैंने. समझ रहे आ जाओ यहाँ पे. चला. तर मित्रांनो, आपण ह्या लोकेशनला पोहोचले आता जेवण झाल्यानंतर. ह्या प्रकारे जर तुम्ही बघत असेल इकडे काय काय एक्झिबिशन लागतात आणि आतमध्ये आम्हाला माहिती नाही चार्जेस आहेत की नाही. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आणि बघू आपण कशा प्रकारचे आहेत. कारण मला भरपूर इंटरेस्टिंग वाटतं जेव्हा साऊथ इंडियन घरांचं तेव्हा ते त्यांची बनावट आहे ती भरपूरच एकदम ट्रेडिशनल टाईपची असते. लेट सी, आपण आतमध्ये जाऊन बघू. चलो.
भावांनो पोचलोय आपण सेरेनिटी बीचला. इथे मस्तपैकी स्कूटी लावली आहे पार्किंगला आणि असा काहीतरी व्ह्यू आहे. एक नंबर. आता वेळ आले आपल्याला चप्पल काढून हातात घ्यायची. हाय 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 हाय, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हे जंगलमध्ये आलोय आपण आता तमिळनाडूच्या पॉंडिचेरीमध्ये. दिसतंय का? एक नंबर भाई साहब. हो खाली आहे, खाली खाली आहे. शाबाश. ये पानी है ना एक्सपेक्टेशन से बहुत ज़्यादा अच्छा है. क्लीन है, बहुत क्लीन है, दूध भी क्लीन है. लोग देखो कैसे एकदम मस्त चिल मार रहे हैं. लोग देखो मस्त चिल मार रहे हैं अभी यहाँ पे. बहुत ही अच्छा हवा, बहुत ही सुकून वाला जगह. वरती एकदम वाढत चालले आणि आम्ही इकडे माती खेळते. माती बघत असते तुम्ही बघा, काय क्रिस्टलसारखी माती आहे भावांनो. म्हणजे मजा आली एकदम बघून. मला वाटतं ह्याच्यातूनच मीठ काढत असते. क्या बोला तूने? सेरेनिटी बीचवर जेवढं आपल्याला थोडंफार एन्जॉयमेंट करायचं तर केलं, कारण आपल्याकडे जास्त काही कपडे वगैरे नव्हते. तर आपण निघूया इथून फटाफट, कारण पाय वगैरे भिजून झालेत आणि मन तृप्त झालेलं आहे ह्या लोकेशनपासून. पुढच्या वेळेस येऊ तेव्हा माझ्यापेक्षा थोडंफार जास्त कपडे वगैरे घेऊन येऊ. तर कसं आहे, थोडं आंघोळी वगैरे करायला भेटेल. पण संध्याकाळच्या वेळेस भरपूर भरती आहे सध्या इकडे आणि पाणी खेचतं इकडे. हां, पाणी भरपूर खेचतं इकडे. परत आपण या रेस्टॉरंटमध्ये आलो. आता दिल्लीवालामध्ये नाही जाते, ब्रेड अँड चॉकलेट्समध्ये चाललो आहे. त्याला वरती जाऊया आता एक्सप्रेसो घ्यायला मस्तपैकी. आणि इकडचं टॉप रेटिंग कॅफेजमधलं एक आहे. इथे सर्वच टॉप रेटिंग वाटतात मला. लोकेशन दिस काइंड ऑफ लोकेशन. सी मस्तपैकी सिंगल डबल एक्सप्रेसो मारू. नाईस. एक ऑरेंज केक विगन जो आहे यांच्याकडे मेन्यूमध्ये, तो एक आपण मागू. आणि मी माझं एक्सप्रेसो डबल शॉट मागवतो. आणि तुम्ही काय मागवत आहे? आईस टी. एक आईस टी. हे आईस टी म्हणजे माझा आईस टी फेवरेट आहे. हो, पण माझा आईस टी बरोबर है त्यांचा एक्सप्रेसो. हो वाव. तेरे पास कोई और रास्ता है? होगा. चलो बताओ. तर आपली एक्सप्रेसो आले आता ब्रेड अँड चॉकलेट आणि डबल एक्सप्रेसो आहे. आता किती स्ट्रॉंग असू शकते बघू आपण. काप एकदम Smell it. सुंदर. हां, सबको कॉफी, सबको बीन्स आहे. डबल आहे. हाऊ आर द बीन्स बट जबरदस्त. गेट. ही आता जेनिफर पण टेस्ट करणार एकदा थोडीशी. ठीक आहे, तर आपण तिचा रिव्ह्यू करू.
मजा आया. आणि ही आईस टी आपली सटल आईस नाही, लेमन ग्रास आहे, लेमन आहे. लेमन ग्रास आहे पण थंड आहे, आईस नाही. ह्या अशा जागेवरून आता आम्ही निघतोय चर्चसाठी. वाजले आहेत 5:15. जबरदस्त एक्सप्रेसो डबल शॉट आणि विगन ऑरेंज केक जबरदस्त झालेला आहे ब्रेकफास्ट. आणि हाय टी बोलतात ना, काय तसं हाय टी ना, हाय टी व्हेरी फॅन्सी. व्हेरी फॅन्सी हाय टी होता आमचा हा टायमिंग. आणि ह्या काय नाव आहे तो, ब्रेड अँड चॉकलेट. ब्रेड अँड चॉकलेट 8 AM to 8 PM. हे बघा हे टायमिंग इकडे लिहिलेलं आहे. वन ऑफ द बेस्ट केक खाल्लेला आहे विगनमधला. Oh my god, ऑरेंज केक. this is I think the best cake I have eaten in my life. It's a very big word, very big statement. हां, तर आता रिव्ह्यू तर देणं बनतं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे चर्चमध्ये. तर इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्चला आता चाललो आहे. जेवढ्या लवकर पोचू तेवढ्या लवकर पोचू. आणि आज आम्ही थोडंसं आहे ना, थोडंसं You know when the church was open? नाही 1791. 1791. माय गॉड, 18th सेंचुरीचा. म्हणजे आपल्याला आज मजा येणार आहे चर्च पण बघायला. आणि आपण फटाफट निघणार इकडून, कारण आपल्याला आज आपण इव्हिनिंग किंवा रात्र आहे ना थोडंसं इकडे फिरू. आज आपण इथे रात्र थोडीशी फिरू, कारण आज मूड पण चांगला आहे. आणि क्लायमेट पण सांग. जर मॅडममध्ये थोडीशी एनर्जी उरेल तर आपण फिरू थोडंसं आज रात्री. आजच आली तर आज एनर्जी आहे. एक नंबर. चला चला चला. किती मीटरवर आहे? 600 मीटरवर आम्ही चालत जाऊ शकतो, पण आम्ही स्कूटीच काढणार. सॉरी 850. 850 मीटरवर आहे, चालत नाही जाऊ शकत, आम्ही स्कूटी काढणार. हो. ठीक आहे, चला. कुठून निघालो? तर आपण पोचलो आहे. हा चर्च आहे, आर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेप्शन कॅथेड्रल. माझा उच्चारणमध्ये मागे पुढे होऊ शकतं. हे 1791 म्हणजे 18th सेंचुरीचं चर्च आहे. रोमन कॅथलिक. सुंदर चर्च आहे. भावांनो, पोचलो चर्चमध्ये. ओ भाई साहब, मस्त हॅपी क्रिसमस वाईब. क्रिसमस संपलंय पण न्यू इयर येत आहे. काय वाईब आहे चर्चची वाईब बघा. हॅपी क्रिसमस, मेरी क्रिसमस. क्रिसमस का क्या है? हैप्पी न्यू ईयर बोल रहे हैं. We wish you a Merry Christmas. We wish you a Merry यही है ना. हां वही आहे. एकामध्ये मास्क चालू होती, इथे मास्क चालू नाही आहे. आणि मे बी पॉसिबल आहे की मला आतमध्ये जाऊन मस्त चांगलं अजून स्वच्छ ठिकाण बघायला भेटेल. इकडचे टेम्पल आणि चर्च नेक्स्ट लेवल. पाँडिचेरी बाबा, तिसऱ्या दिवशी मी खुश झालो आहे पाँडिचेरीमध्ये. आणि मला असं वाटतं की इकडचा स्टे वर्थ आहे. इकडे मजा येईल, कोणी आलं ना मजा येईल. फक्त आहे ना स्टार्टिंगचे 1-2 दिवस स्वतःला द्या. 1-2 दिवस पाँडिचेरीमध्ये स्वतःला द्या. थोडं फिरा,
स्टार्टिंगला तुम्हाला वियर्ड वाटेल किंवा नवीन वाटेल जर तुम्ही महाराष्ट्र किंवा नॉर्थमधून बिलॉंग करता, बट इव्हेंच्युअली तुम्हाला पॉंडिचेरीच्या प्रेमात पडायला कोणीही थांबू शकत नाही. इथे पण मास सुरू झाला, 6 वाजलेत ना. इथे पण मास सुरू झाला आहे आणि आतून तेवढंच आपल्याला चांगल्या पद्धतीने बघायला भेटणार नाही. म्हणजे मी तर तुम्हाला शूटमध्ये दाखवू नाही शकत, कारण चर्च आहे तर 17th सेंचुरी 18th सेंचुरी 18th सेंचुरीमधला चर्च आहे आणि इकडे नॉर्मली जे धार्मिक स्थळ आहे तिकडे शूट करायला अलाउड नाही करत. हां हां मित्रांनो, मागच्या ज्या चर्चमध्ये गेलो होतो आपण, इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च, तिकडे तमिळमध्ये मास होता. तमिळनाडूमध्ये तमिळ ठीक आहे. हा जो चर्च आलो आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे फ्रेंचमध्ये बोलतात आणि लोक एवढी खतरनाक फ्लुएंट फ्रेंच बोलतात ना, मला असं वाटलं की यार आपण एक लँग्वेज शिकायला किती डिफिकल्ट जातं. आणि भारतामध्ये एक असं टाऊन आहे पॉंडिचेरी, तिकडे लोक एवढ्या फ्लुएंटली, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे बघून वाटणारसुद्धा नाही की ते फ्रेंच किंवा इंग्लिश लँग्वेज पण बोलू शकतात. म्हणजे मी रेसिस्ट नाही बनत आहे, बट आपल्याकडे बघून आपल्याला लगेच कोण समजू नाही शकत की एवढे इंग्लिश किंवा दुसरी अदर दॅन हिंदी किंवा लोकल लँग्वेजच्या व्यतिरिक्त कुठलीही लँग्वेज फ्लुएंटली बोलू शकतात. पण इकडे फ्रेंचमध्ये मास चालू आहे आणि एवढ्या फ्लुएंटली बोलतात. जेव्हा आता आपल्याकडे वेळ कमी आहे तर आपण लगेच फटाफट निघणार आहे. बाकी हा सेल्फी पॉईंट बनवला याचा काही सेन्स नाही बनत चर्चमध्ये, कारण चर्च स्वतः एवढा सुंदर आहे याची गरज नव्हती. पोचलो आपण फायनली घरी. वाजले आहेत 7:15. एवढी घाणेरडी ट्रॅफिक आहे बाहेर, काय मनच करत नव्हतं. हे मुंबई आणि पॉंडिचेरीमध्ये जास्त काय फरक नाही आता. आणि मेन सिग्नलवर राहायचा हा नुकसान आहे की भरपूरच जास्त आवाज आणि किरकिर आहे. मस्त पोट भरलं आहे. रात्री आता लेट निघू, कारण खाली असतात रोड, तर रात्री लेट जेवायला निघू. पण जास्त लेट नाही तर पाऊस पडला की विषय संपला. मग मला नाही वाटतं स्विगी पण वेळेवर पोचेल, तर त्यानुसार प्लॅन करूया. आणि आता जाऊ मस्तपैकी फ्रेश होऊ गरमागरम पाण्याने आणि मग ठरवू काय करायचं आहे. तोपर्यंत भले चंगा.